मित्रांनो नमस्कार. प्राप्त माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी संदर्भातील निकालामुळे पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी अशा तब्बल 10,000 शिक्षकांच्या पदोन्नत्या या थांबलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षक संघटनांनी, लोकप्रतिनिधी यांनी शिक्षण संचालकांकडे विचारणा केली आहे. त्यावर आता शासनाकडून मार्गदर्शन मागवले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील 1,62,000 शिक्षकांची चिंता वाढलेली आहे. त्यात सर्वाधिक शिक्षक हे फेब्रुवारी 2013 पूर्वी सेवेत लागलेले आहेत, ज्यांचे वय 45 ते 52 वर्षापर्यंत आहे. अध्यापनाचा 20 ते 25 वर्षाचा अनुभव असलेल्या शिक्षकांना आता न्यायालयाच्या निकालानुसार या वयात शिक्षक पात्रता परीक्षा ही द्यावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे 2 वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्यावर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई होणार आहे. या चिंतेमध्ये 23 नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटीसाठी राज्यातील 50,000 शिक्षकांनी देखील अर्ज सुद्धा सादर केले आहेत. दरम्यान आता थांबलेल्या पदोन्नती संदर्भात शालेय शिक्षण विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. केंद्र प्रमुखांची सुमारे 2300 पदे ही सरळ सेवेतून भरण्याचे नियोजन होते, पण त्यांच्या 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावी लागेल. भरती करून पुन्हा टीईटी उत्तीर्णतेची वाट पाहण्यापेक्षा शासनाकडून मार्गदर्शन आल्यावरच भरती करू, अशी भूमिका ही शालेय शिक्षण विभागाने घेतलेली आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेने म्हणजे NCTE शिक्षकांच्या पात्रतेसंदर्भात RTE मध्ये निकष हे निश्चित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे महाराष्ट्रासह देशभरातील लाखो शिक्षकांना 2 वर्षांमध्ये टीईटी उत्तीर्ण न झाल्यास घरी बसावे लागू शकते. याच पार्श्वभूमीवर NCTEच्या निकषांमध्येच बदल करावे लागतील, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शासनाच्या निर्णयानुसार केंद्र प्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांची काही पदेही शिक्षकांमधूनच भरली जातात. त्यासाठी संबंधितास किमान 6 वर्ष अध्यापनाचा अनुभव लागतो. पण ज्यावेळी विस्तार अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक होते त्यावेळी ते पद टीचिंग संवर्गात येत नाही. प्रशासनामध्ये अधिकारी म्हणून त्यांना काम करावे लागते. त्यामुळे या पदासाठी टीईटीचा निर्णय लागू होत नाही, असं शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यावरही शासनाकडून मार्गदर्शन मागवले असून लवकरच पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.